दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण अशा अनेक लोकांना बघतो जी कायम तणावाखाली वावरत असतात. कुठल्या तरी गोष्टीची काळजी, चिंता त्यांना सतत भेडसावत असते. कुणी आर्थिक समस्यांमुळे त्रस्त झालेलं असतं, तर कुणी नात्यांच्या कॉम्प्लिकेशन्समुळे टेन्शन घेत असतं. कुणाला भविष्याची चिंता असते, तर कुणी भूतकाळाच्या घटनांमुळे स्ट्रेसमध्ये असतं. आणि अशी एक नाही तर अनेक कारणं असतात ज्यामुळे त्यांना तणावाने ग्रासलेलं असतं. म्हणूनच या व्हिडिओत आज आपण एक असं पुस्तक पाहणार आहोत जे पुस्तक आपल्या मनातील चिंता, काळजी, तणाव यांना कायमचं हद्दपार करण्यात आपली मदत करेल. हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. डेल कार्नेजी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आपल्याला असे काही जादुई उपाय सांगतं ज्याने आपण आपल्या आयुष्यात टेन्शन, स्ट्रेस यासारख्या गोष्टींना महत्त्व देणं सोडून देतो. या पुस्तकाच्या विक्रमी खपाने जगातील आजपर्यंतची सगळी रेकॉर्ड्स मोडली आहेत. चला तर मग जाणून घेऊ नक्की सांगितलं तरी काय या पुस्तकात. हे पुस्तक जवळजवळ 8 भागात विभागलं गेलंय. प्रत्येक भाग आपण सविस्तर समजून घेऊया. पहिल्या भागातलं पहिलंच प्रकरण आपल्याला दिवस साचेबंद कसा करायचा हे शिकवतं. म्हणजे नक्की काय तर फक्त आजच्या दिवसापुरताच विचार करण्याची शिस्त स्वतःला लावून घ्यायची आहे. या प्रकरणात सर विल्यम ऑल्सर, जे इंग्लंडमधले फार मोठे सुप्रसिद्ध डॉक्टर होऊन गेले, त्यांनी काळजीवर कशी मात केली हेही आपण वाचतो. त्यांनीही आपल्याला एकच उपदेश केलाय, तो म्हणजे असा की उद्याची काळजी न करता फक्त आजच्या दिवसापुरताच विचार करा. याचा अर्थ उद्याची म्हणजेच भविष्याची काहीच तयारी करायची नाही का? तर तसं नाहीये. पण हेही तितकंच खरं आहे ना की भविष्यासाठी आजच्या वेळेचं महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवंय. कारण आजचा दिवस म्हणजे वर्तमान जे काही आहे ते आपल्या हातात आहे. आपल्याला पूर्ण क्षमतेने, उत्साहाने, लक्ष केंद्रित करून, मेहनत घेऊन आज मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवाय. कारण तीच तर आपल्या भविष्याची तरतूद असणार आहे ना. त्यामुळे तुमच्या उद्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी नियोजन नक्की करा, पण काळजी मात्र करू नका, असं या प्रकरणात सांगितलंय. याच भागात पुढे आपण वाचतो एअर कंडिशनरचे जे जनक आहेत वेलिज कॅरियर यांच्या यशाची कहाणी. त्यांनी सांगितलेले काळजीमुक्त होण्यासाठीचे काही जादुई मंत्र आपण विस्ताराने बघू. न्यूयॉर्कमध्ये बुफेलो फोर्ज या कंपनीत कॅरियर कामाला होते. त्यांच्यावर एकदा गॅस क्लिनिंग उपकरण बसवण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. पण ते काम झाल्यानंतर अनेक अडचणी समोर येऊ लागल्या. काम यशस्वीपणे पार पडलं नाही हे बघून कॅरियर फार व्यथित झाले. कित्येक दिवस ते या टेन्शनमुळे झोपूही शकले नव्हते. पण अशा काळातही त्यांची सद्सद विवेकबुद्धी मात्र जागृत होती. केवळ चिंता करत बसण्यापेक्षा यातून मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करायला हवे असा त्यांनी विचार केला आणि खरोखर परिणाम दिसू लागला. या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. आधीच्या उपकरणाच्या जोडीला आणखी एक उपकरण त्यांनी बनवले आणि अशा रीतीने पुढचे नुकसान त्यांनी वाचवले. ही कहाणी जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा ते म्हणाले की मी जर फक्त काळजी करत बसलो असतो तर या समस्येतून कधीच सुटू शकलो नसतो. आणि म्हणूनच काळजीमुक्त होण्यासाठी जे तत्त्व त्यांनी स्वतः वापरलं ते त्यांनी आपल्या सर्वांसोबत शेअर केलंय. पुस्तकात ते 3 टप्प्यात सांगितलंय. पहिला टप्पा. सगळ्यात सुरुवातीला आपण अगदी निर्भीडपणे परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं असतं. प्रामाणिकपणे आपण परिस्थितीचं नीट विश्लेषण केलं पाहिजे. जास्तीत जास्त वाईट काय घडेल हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. दुसरा टप्पा. जास्तीत जास्त वाईट काय घडेल हे एकदा समजून घेतलं की जे काही घडेल त्याचा स्वीकार करण्याची परवानगी आपल्या मनाला द्यायला हवी. जे होणार आहे, घडणार आहे त्याचा जर स्वीकार केला तर आपल्यालाच हलकं वाटतं, मनाला शांतता लाभते. आता तिसरा टप्पा. जेव्हा ती परिस्थिती किंवा एखादी गोष्ट आपण मानसिक पातळीवर स्वीकारतो तेव्हा ती साध्य करण्यासाठी आपल्याला वेळही देता यायला हवा, कारण तेव्हाच ती साध्य होऊ शकते. याच तत्वांचा वापर करून कॅरियर फार मोठ्या संकटातून बाहेर पडले आणि पुढे तेच तत्व त्यांनी आयुष्यभर वापरलं. मन चिंती ते वैरीही न चिंती ही म्हण तुम्ही याआधीही ऐकली असेलच. याचा अर्थ मन अस्थिर असताना, काळजीत असताना आपल्या मनात जसे विचार येतात तसे आपल्या वैऱ्याच्या मनात देखील येत नसतील. खरंय, आपलं मन जेव्हा सैरभैर असतं तेव्हा येणारं टेन्शन, येणारा स्ट्रेस हा फार भयानक असतो. काळजी, चिंता आपल्याला आतून पोखरत असतात आणि काही काळातच आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे काळजी या समस्येचं विश्लेषण करून त्यापासून स्वतःची मुक्तता करून घेता यायला हवी. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात याबद्दलच मोलाचा सल्ला दिलाय.
या भागात लेखकांनी गेलन लिचफिल्ड या अमेरिकेतील अत्यंत यशस्वी उद्योगपतींचं उदाहरण दिलंय. काळजीमुक्त होण्यासाठी कुठली तंत्र ते वापरत याबद्दल सविस्तर मांडलंय. समस्येतून पळवाटा न शोधता समस्येला सामोरं जाण्याचं धाडस अधोरेखित करणारी ही काही तंत्र आहेत. गेलन हे नेहमी त्यांना कशाविषयी काळजी वाटते आणि त्यासंबंधी ते काय करू शकता हे अगदी विस्ताराने लिहून काढत, आपण कुठले पर्याय वापरू शकतो आणि त्यामुळे काय घडू शकतं याचा सांगोपांग विचार ते करत आणि मग शांतपणे निर्णय घेत आणि त्या निर्णयाप्रमाणे कृती करण्यास ताबडतोब सुरुवात करत. ही तंत्र जेव्हा त्यांनी सुरुवातीला वापरली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा आपण एखाद्या सुस्पष्ट आणि निश्चित निर्णयापर्यंत येऊन पोहोचतो तेव्हाच आपल्या 50% काळज्या मिटलेल्या असतात आणि निर्णयाप्रमाणे कृती जेव्हा आपण करू लागतो तेव्हा पुढच्या 40% काळज्याही नाहीशा होतात आणि अशा रीतीने आपण आपल्या 90% काळज्या संपवण्यात यशस्वी होतो. गेलन लिचफिल्ड हे आशियातील एक मोठे व्यावसायिक म्हणून प्रसिद्धीस आले आणि तेव्हा त्यांच्या यशाचं श्रेय हे काळजीमुक्त होण्याच्या या तंत्रालाच त्यांनी दिलं. चला पुढच्या प्रकरणाबद्दल जाणून घेऊ. यानंतर पुस्तकाच्या 3ऱ्या भागातील पहिल्याच प्रकरणात मनात काळजीने घर करण्यापूर्वी तिला हकलवून कसं लावायचं याबद्दलची अगदी प्रभावी ट्रिक सांगितली आहे आणि ती ट्रिक अशी आहे की आपण सतत कामात व्यग्र राहायला पाहिजे. तुम्ही कार्यमग्न राहायला शिकलात तर काळजी करण्याची तुमची सवय आपोआपच मोडेल, पण त्यासाठी आपण स्वतःला कामात गुंतवून ठेवलं पाहिजे. आणि हो, ते काम करत असताना मनापासून व आवडीने करणंही तितकंच गरजेचं असतं. तेव्हाच आपण कृतिशील बनतो. चिंताक्रांत माणसाने स्वतःला कृतिशील बनवलं नाही तर तो निराशेच्या खाईत लोटला जातो आणि हे टाळायचं असेल तर त्यावर उपाय म्हणजे कार्यमग्न होणे हाच. कामात व्यग्र राहिल्याने आपलं मन प्रसन्न राहतं, आपलं आयुष्य सकारात्मक विचारांनी प्रेरित होतं आणि हा उपाय हे तत्त्व इतकं प्रभावी आहे की कामात व्यग्र राहण्याची सवय एकदा लागली की आपल्याला काळजी करण्यासाठी वेळच मिळणार नाही. म्हणजे बघा, काळजी हाकलवून लावायचा दुसरा प्रयत्नही करावा लागणार नाहीये. आहे की नाही उत्तम औषध? यानंतर पुढच्या भागातील एका प्रकरणात लेखक आपल्याला आपलं स्वत्व कसं जपायचं हे सांगतात. लेखक म्हणतात, तुम्ही या जगात इतरांपेक्षा वेगळे आहात आणि त्यातच आनंद माना. निसर्गाने तुम्हाला जे काही दिलंय त्याचा पुरेपूर वापर करा. सगळीच कला आत्मचरित्रात्मक असते. तुमच्या गळ्यात जे गाणं आहे तेच तुम्ही म्हणू शकता. तुमची चित्र तुमच्या मनात जशी असतील तशीच ती रेखाटली जातील. तुम्हाला जसे अनुभव येतात, तुम्ही ज्या परिसरात वास्तव्य करतात, जे काही गुणदोष तुमच्यात असतील त्याप्रमाणे तुम्ही घडत जातात. आणि अधिक चांगलं जर तुम्हाला घडायचं असेल तर तुम्हाला तुमची स्वतःची बाग फुलवावी लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणजे नक्की काय तर स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी जर तुम्हाला मिळत नसतील तर त्या संधी स्वतः निर्माण करताही यायला हव्या. याही प्रकरणात लेखकांनी आपल्याला अनेक महान व्यक्तींची उदाहरणं दिली आहेत, अनेक लहान लहान गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण आवर्जून वाचायला हव्यात. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओत पुस्तकातील 4 भागांबद्दल सविस्तर समजून घेतले. पुढील 4 भाग आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.